हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 11 डिसेंबर 2022ला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलेलं। यानंतर महामार्गावरच्या प्रवासाला सुरुवात झाली। आज समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं म्हणजे चौथ्या टप्प्याचं लोकार्पण झालं। आज उद्घाटन करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या 8 मिनिटात पार करता येणार असून 76 किलोमीटरच्या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत। तर समृद्धी महामार्ग नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमधून प्रवास करेल आणि त्याच्या निर्मितीसाठी किती साहित्य लागलंय ते बघूया। ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर या 10 जिल्ह्यांमधून जाणारा हा मार्ग आहे। तर 55,500 कोटींचा खर्च याकरता अपेक्षित होता। तो खर्च प्रत्यक्षात गेला 61,000 कोटींवर। या निर्मितीकरता 12 कोटी सिमेंट बॅग्स वापरण्यात आल्या, तर 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग याच्याकरता करण्यात आला। पुढची बातमी।